आहे नदी, त्या नदीपर्यंत राजवाडा होता. म्हणजे नदी त्याची एक संरक्षक होती पश्चिमेला. तर पूर्वेचं प्रवेशद्वार आहे, तिकडे तुम्हाला जायचंय सगळ्यांना. पूर्वेकडे प्रवेशद्वार आहे. ह्या राजवाड्यामध्ये म्हणजे ह्या शहरामध्ये हे जे ठिकाण आहे, याच ठिकाणी जसं मी सातत्याने सांगत आलो की 3 ऋतूमध्ये वेगवेगळे महाल जे महाराज शुद्धोधनांनी तयार केले होते सिद्धार्थासाठी, राजपुत्रासाठी, तर ते सगळे महाल याच परिसरामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी असतील. त्यांच्या अजून म्हणजे प्रत्यक्ष ती जागा मिळाली नाही किंवा त्याचं प्रत्यक्ष उत्खनन झालं नाही अजूनपर्यंत, ते कळलेलं नाही. पण एक जागा मात्र मिळालेली आहे, परंतु त्या ठिकाणी उत्खनन केलं तर भग्नावशेष मिळाले, बुद्ध मूर्त्या मिळाल्या. इथून साधारणतः अर्धा किलोमीटर अंतरावर, 1 किलोमीटर अंतरावर कदाचित असू शकेल, नगरोदाराम नावाचं एक प्लेस होतं. भगवान बुद्ध म्हणजे सिद्धार्थ गौतम या ठिकाणी वेगवेगळ्या महालामध्ये राहत होते आणि हा तो राजवाडा होता. खरं तर मूळ राजधानी कपिलवस्तू हीच आहे. उद्या परवाला आपण जेव्हा इथून जाणार आहोत श्रावस्तीकडे, तेव्हा रस्त्यात कपिलवस्तूच्या नावानं भारतामध्ये एक ठिकाण आहे, पण ती कपिलवस्तू राजधानीची कपिलवस्तू नाही. तिथे गेल्यावर मी सांगेल की जेव्हा महाराजा शुद्धोधनाचे वय आता झाले होते, महाराणी महाप्रजापती सुद्धा आता थकलेल्या होत्या, आणि महाराजा शुद्धोधनांनी भगवान बुद्धाला निरोप पाठवला. भगवान बुद्ध त्यावेळेला श्रावस्तीमध्ये होते की आपण सर्वांना दर्शन देत आहात, आमचं वय झालेलं आहे, तेव्हा आम्हाला दर्शन देण्यासाठी आपण यावं, कपिलवस्तू नगरीमध्ये आपण यावं. भगवान बुद्धांनी त्याचा स्वीकार केला. कपिलवस्तूला येण्याचं त्यांनी स्वीकार केलं. विशाल भिक्खू संघासह कपिलवस्तूला भगवान बुद्ध येणार आहेत ही बातमी संपूर्ण कपिलवस्तू नगरीमध्ये पसरली. लोकांच्यामध्ये एक प्रचंड उत्साह निर्माण झाला की शाक्यसिंह श्रमण गौतम, देव आणि मनुष्यांचे शास्ता, सर्वोच्च महामानव, सर्वज्ञ अवस्थेला प्राप्त झालेला सर्वश्रेष्ठ पुरुष पुन्हा एकदा कपिलवस्तूला येत आहे. आणि शाक्य संघाच्या बैठका झाल्या, इथे अनेक बैठका त्यांनी घेतल्या किंवा यांचं स्वागत आपण कसं करावं. जे संपूर्ण जम्बूद्वीपामध्ये जे सर्वज्ञ आहेत, जे सर्वश्रेष्ठ आहेत संपूर्ण सृष्टीमध्ये, त्यांचं स्वागत कसं करावं, तर ज्ञानिवंत असलेल्यांचं स्वागत कसं करावं यावर विचारविनिमय करण्याच्या बैठका झाल्या. तर ज्ञानिवंतांचं स्वागत त्यांच्या चरणावर पुष्प अर्पण केल्याने होत नसते, ज्ञानिवंतांचं स्वागत त्यांच्या हातावर पुष्प दिल्याने होत नसते किंवा गळ्यात पुष्पमाला अर्पण केल्याने होत नसते. पण ज्ञानिवंतांचं स्वागत कसं करायचं, मग त्या शाक्य संघाच्या बैठकीमध्ये एक निर्णय घेण्यात आला की ते ज्या कारणाने सर्वज्ञ आहे, म्हणजे ज्या कारणाने सर्वश्रेष्ठ महामानव ठरले आहेत, ते कारण म्हणजे त्यांनी ज्ञान प्राप्त केलेलं आहे. तर त्यांच्या ज्ञानमार्गाचा स्वीकार करून त्या ज्ञानमार्गाने मार्गक्रमण करण्यासाठी वचनबद्ध होऊया, बुद्ध धम्म आणि संघाला शरण जाऊया, हे त्यांचं स्वागत असेल. हा निर्णय घेण्यात आला. मग त्यांचा उपदेश कुठे ऐकायचा. नगरोदाराम एक ठिकाण आहे, इथून मी म्हणालो की 1 किलोमीटर अंतरावर या जंगलात आहे पलीकडच्या. तर म्हणजे त्याचा उल्लेख असा येतो की पूर्व प्रवेशद्वाराच्या डाव्या बाजूला साधारणतः 2000 मीटर 1500 मीटर पर्यंत एक भव्य दिव्य सभागृह निर्माण करण्यात आलं होतं. शिल्पाकृती सभागृह होतं आणि त्या सभागृहाच्या मधोमध भगवान बुद्धासाठी एक आसन तयार करण्यात आलेलं होतं. अवतीभोवती भिक्खूंच्या करिता आसनं तयार करण्यात आलेली होती. आणि मग निर्णय घेण्यात आला की या ठिकाणी बसून भगवान बुद्धाचा उपदेश आपण सर्वांनी ऐकायचा. तिथे सर्वांनी बुद्ध धम्म आणि संघाला शरण जायचं आणि तो मार्ग अनुसरण करण्यासाठी वचनबद्ध व्हायचं. ते त्याचं स्वागत असेल. शिल्पाकृती सभागृह निर्माण करण्यात आलं आणि त्या सभागृहाचा वापर केला गेला नाही. तर भगवान बुद्ध येत आहेत त्यांची वाट पाहत होते. त्या सभागृहामध्ये जेव्हा भगवान बुद्ध कपिलवस्तूला आले तेव्हा सगळ्यात पहिल्यांदा पूर्व प्रवेशद्वारातून त्यांना कपिलवस्तू नगरीमध्ये विशाल भिक्खू संघासह आणण्यात आला. आणल्यावर सर्वात पहिल्यांदा त्या सभागृहात नेण्यात आला. त्यांच्या निवासाची व्यवस्था तिथे केलेली होती. या सभागृहात भगवान बुद्ध आल्यानंतर त्यांना त्या आसनावर, विशिष्ट आसनावर आसनस्थ होण्याची विनंती करण्यात आली. भगवान बुद्ध आसनस्थ झाल्यानंतर तथागतांनी आम्हाला आमच्या दुःखातून मुक्त होण्याचा मार्ग सांगावा, आमच्यावर अनुकंपा करावी, असं म्हणून सर्वांनी एकत्रित याचना केली.
आणि भगवान बुद्धांनी त्यांना तिथे उपदेश केला. मी एका बसमध्ये सांगितली ती गोष्ट. बुद्ध सांगतात, एकेचे बुद्धं शरणंगता असे नते गमिसंती अपायं पहाय मानसं देहं देव कायं परिपुरसंते. त्रिपिटकामध्ये महासमय सुत्त नावाचा एक उपदेश आहे. तो महासमय सुत्ताचा उपदेश भगवंतांनी कपिलवस्तूमध्ये त्या नगरोदरामत केलेला होता. 2 ओळीमध्ये त्याचा सारांश मिळतो. म्हणजे दीर्घ उपदेश आहे तो. बुद्ध असं सांगतात की जे कोणी बुद्धाला शरण जातात ते अपायात पडू शकत नाही आणि अपायातून ते मुक्त होऊ शकतात. त्यांच्या मनुष्य देहाचे पतन होत असताना त्यांचा मनुष्य देह शांत पदाला, श्रेष्ठ पदाला प्राप्त होतो, देव अवस्थेला प्राप्त होतो. देव म्हणजे सज्जन, एक श्रेष्ठ अवस्था. बुद्ध त्यापुढे त्या उपदेशाचं विश्लेषण करूनही सांगतात की बुद्धाला शरण जाण्याने मनुष्य अपायातून मुक्त होतो. तर अपाय म्हणजे काय आपल्याला कळलं पाहिजे. म्हणजे मनुष्याला कळणार नाही तोपर्यंत मनुष्य त्यातून मुक्त कसा होईल. अपाय म्हणजे दुःख, पीडा, यातना, वेदना, त्रास, कष्ट, मग शारीरिक असो मानसिक असो, मनुष्य अपायातून मुक्त होतो. मग हे अपाय उत्पन्न कसे होतात? हे अपाय उत्पन्न कसे होतात तर भगवंताने वर्णन केले, ज्याचे मन मलिन असेल, ज्याचे मन मळालेले असेल तो अपायात पडत असतो. म्हणजे मनाची मलिनता, लोभ, मोह, द्वेष, क्रोध, ईर्ष्या, स्वार्थ, अहंकार, सूडबुद्धी हे मनाचे मळा. तर ज्यांचे मन मलिन असते ते अपायात पडत असतात. आता आपण पर्सनली आपल्या प्रत्येकाचं भूतकाळाचं जर आपण चिंतन केलं तर भूतकाळाकडे पाहिल्यानंतर आपल्याला लक्षात येतं की आपण कधी जर अपायात पडलो असेल, म्हणजे कधी आपल्याला दुःख आपल्या वाट्याला आले, शारीरिक असो मानसिक असो, कधी चिंता आपल्याला झाली, त्या चिंतेमुळे आपण लोभात पडलो, मोहात पडलो, कधी क्रोध उत्पन्न झाला, कधी कोणाचा द्वेष केला, कोणाची प्रति ईर्ष्या केली, कोणाच्या सोबत स्वार्थाने वागलो, अहंकाराने वागलो, बदल्याची भावना बाळगली. याच कारणाने भूतकाळात आपल्या जीवनामध्ये आपण दुःख भोगले. यातना, पीडा, वेदना, त्रास, कष्ट हे जे आपल्या जवितार्थामध्ये उत्पन्न झाले भूतकाळात ते याच कारणाने. मग आता हा काही चमत्कार नाही की बुद्धाला शरण जाण्याने माणूस अपायातून मुक्त होतो. मग ते कसं तर बुद्ध स्वतः सर्व प्रकारच्या अपायातून मुक्त आहे. म्हणजे बुद्धाचे चित्त श्रेष्ठ चित्त आहे आणि विशुद्ध आहे. सर्व प्रकारच्या मलिनतेतून बुद्ध मुक्त आहे. मग स्वयं मुक्त झाल्यानंतरच बुद्ध इतरांना मार्ग सांगतात, बरोबर की नाही? आणि मग बुद्धाचा मार्ग अनुसरण करायचा असेल तर बुद्धाला शरण जावं लागेल. या अर्थाने येकेचे बुद्धं शरणंगता असे, जे कोणी बुद्धाला शरण जातील. आता बुद्धाला शरण जाणे म्हणजे बुद्धत्वाचं अनुसरण करणे. मी सांगितलं दोन्ही बसमध्ये की बुद्धत्वामध्ये कृतज्ञता आहे, बुद्धत्वामध्ये जाणीव आहे. त्या पंचवर्गीय भिक्खूंना उपदेश करण्याकरिता बुद्धगयेपासून सारनाथ पर्यंत भगवान बुद्ध पायी चालत आले. राजाला उपदेश देण्याकरिता गेले नाही. एखाद्या श्रीमंत व्यापाऱ्याला, तिथे असलेल्या शेतकऱ्यांना, कोणाला, एखाद्या प्रतिष्ठित माणसाला उपदेश केला नाही. पण आलार कलाम, उदकराम पुत्त आणि भृगुऋषी यांचे स्मरण केलं की अरे त्यांच्या आश्रमात काही काळ त्यांनी आपणाला आश्रय दिला. अपूर्ण का असेना, अल्प का असेना, परंतु त्यांच्याकडून काहीतरी आपल्याला ऐकायला मिळालं. चला आपण त्यांना उपदेश केला पाहिजे. त्यांचा मृत्यू झाला होता. मग या उच्च अवस्थेला प्राप्त झालेले हे सर्वज्ञ बुद्ध साधारण असलेल्या 5 जटाधारूला साधूला उपदेश देण्याकरिता 250 किलोमीटर पायी पायी येतात. केवढी कृतज्ञता आहे ना ही जाणीव की त्या 5 जणांनी आपली सेवा केली, आपलं सहकार्य केलं. मग आता बुद्धाला शरण जाणे म्हणजे बुद्धत्वाचे गुण अनुसरण करणे, कृतज्ञतेने वागणे म्हणजे बुद्धाला शरण जाणे. बुद्धाचे जे जेवढे काही गुण असतील त्या गुणांचं अनुसरण करण्याने माणूस बुद्धाला शरण जातो. आणि मग बुद्धाचा हा गुण आहे की बुद्ध सर्व प्रकारच्या दुःखातून मुक्त आहे. बुद्ध सर्व प्रकारच्या दुःखातून मुक्त होण्याचा मार्ग सांगतात. आणि मग त्या गुणाचं अनुसरण करण्याने माणूस बुद्धाला शरण जातो. जेव्हा माणूस बुद्धाला शरण जाईल तेव्हाच तो दुःखातून मुक्त होईल, म्हणजे अपायातून मुक्त होईल. आणि तो उपदेश भगवान बुद्धांनी बुद्धत्व प्राप्तीनंतर पहिल्यांदा कपिलवस्तूला भेट दिल्यानंतर नगरोदाराम या ठिकाणी असलेल्या त्या सभागृहामध्ये केलेला होता. भगवान बुद्धाचा उपदेश झाला. सर्व शाक्यगणांनी तथागतांचे अनुमोदन केले आणि एकत्रित सर्वांनी भगवंतांना याचना केली की भगवान आम्हाला शरण द्या.
आम्ही आपणा बुद्धास आपल्या धम्मास आणि संघास शरण जातो. संपूर्ण शाक्य गणातील लोक, शाक्य प्रदेशातील लोक हे बुद्ध धम्म आणि संघाला शरण गेले आणि मोठ्या संख्येने सर्व एकत्रित बुद्धाचे अनुयायी बनले. ते वचनबद्ध झाले की भगवान, आम्ही आपण केलेल्या उपदेशाचे अनुसरण करण्यासाठी वचनबद्ध आहोत. तथागतांनी साधुकार दिला, अनुमती त्याचा स्वीकार केला, अनुमोदन केले. त्यावेळेला शाक्यगणांना समाधान झाले की आपण या महामानवाला शोभेल अशा प्रकारचं त्यांचं स्वागत केलं. जे भगवान बुद्धाचं बुद्धत्व प्राप्तीनंतर पहिल्यांदा या ठिकाणी आगमन झालं, त्यावेळेला याप्रमाणे याच परिसरामध्ये शाक्यगणांनी तथागतांचं भिक्खू संघासह स्वागत केलेलं होतं. ही एक महत्वाची गोष्ट. ज्या वेळेला भगवान बुद्ध त्या शिल्पाकृती सभागृहामध्ये उपदेश करून कपिलवस्तूमध्ये काही काळपर्यंत राहतात. दुसऱ्या दिवशी सकाळी भिक्षापात्र घेऊन भगवान बुद्ध याच नगरीच्या रस्त्यावरून भिक्षांना मागत होते, ज्याला आम्ही आमचं पिंडपात किंवा भिक्षाटन असं म्हणतो. कोणीतरी राजवाड्यात जाऊन महाराज शुद्धोधनाला ही गोष्ट सांगितली की शाक्यसिंह श्रमण गौतम हा पूर्वीचा राजपुत्र रस्त्यावर भिक्षा मागत आहे. महाराज शुद्धोधन धावत धावत आले आणि भगवंतांना म्हणाले की बाळ, तू याच नगरीत लहानाचा मोठा झाला, याच नगरीत रत्नजडित रथातून तू सवारी केली आणि इथे तू हातावर पात्र घेऊन भिक्षाटन करतो आहेस, म्हणजे माझी लाज या ठिकाणी जात आहे. तुला हवं तर एका ठिकाणी बसून राजवाड्यात सोन्याच्या पात्रात वाटेल ते मिष्टान्न मी तुझ्या भिक्खू संघाला आणि तुला या ठिकाणी देऊ शकतो, हे तुलाही ठाऊक आहे. भगवान बुद्धांनी शांतपणाने ते ऐकलं. भगवान बुद्ध म्हणाले की महाराज, तो तुमचा धर्म आहे. सोन्याच्या ताटात पंचपक्वान्न आलिशान खाणे हा तुमचा धर्म आहे. आमचा श्रमण धर्म आहे भिक्षाटन करून आपला उदरनिर्वाह करणे. तेव्हा महाराज, मला माझे कर्म करू द्या, माझ्या विनयामध्ये आड येऊ नये. महाराज शुद्धोधन वापस गेले. भगवान बुद्धांनी विशाल भिक्खू संघासह संपूर्ण कपिलवस्तू नगरीमध्ये भ्रमण केलं आणि भगवान बुद्ध राजवाड्यात आले. त्यावेळेला महाराज शुद्धोधनांनी महाराणी महाप्रजापतींनी त्यांचे दर्शन केले, ते भेटले. यशोधरा तथागतांना दिसत नव्हते. भिक्खू संघ भगवान बुद्धाच्या सोबतच होते, सारीपुत्र भगवंताच्या सोबत होते. यशोधरेबद्दल विचारलं त्यावेळेला महाराज शुद्धोधनांनी सांगितलं की यशोधरेचा हट्ट आहे की तुम्ही तिच्या शयन कक्षात जाऊन तिला भेटावं. भगवान बुद्ध एकटे गेले नाही, सारीपुत्र भिक्खूला आपल्या सोबत भगवान बुद्धांनी नेलं. यशोधरेच्या शयन कक्षात गेल्यानंतर यशोधरा तथागतांच्या पायावर डोकं ठेवून ढसाढसा रडू लागली. पाय सोडत नव्हते. परंतु यशोधरेचं ते रडणं म्हणजे तथागतांच्या प्रती आक्रोश नव्हता किंवा तो खेद नव्हता, तर ते आनंदाश्रू होते की ज्यांच्या सोबत एवढे वर्ष संसार केला ते या जगात जगद्गुरू ठरतात, सर्वज्ञावस्थेला प्राप्त होतात, महामानव ठरतात. ते तेजस्वी भगवंताचं रूप, ते दैदिप्यमान असलेलं तेजस्वी रूप, त्यांची गंभीर चर्या, त्यांची प्रसन्न मुद्रा, हे सर्व पाहून यशोधरा भारावून गेली आणि भगवंतांच्या चरणावर डोकं ठेवून सारीपुत्रांनी यशोधरेचं डोकं बाजूला केलं. यशोधरेने भगवंतांची अनुमती घेतली, भगवान बुद्धाच्या जे बुद्धत्वाचे अनुमोदन केले. बुद्धाला ती शरण गेली, बुद्धाला अभिवादन केलं आणि भगवान बुद्धांनी यशोधरेची भेट घेऊन राजवाड्याच्या बाहेर निघण्यासाठी निघाले. राजवाड्याच्या बाहेर गेले त्यावेळेला खिडकीतून यशोधरा राहुलाला सांगत होती. राहुल त्यावेळेला 7 वर्षाचा झालेला होता. राहुलाला सांगत होती की बाळ, ते बघ ते चालले, ते तुझे पिता आहेत. बसमध्ये आता तुम्ही एका बसमध्ये आहात, तुम्हाला हे माताची ती गाथा, नरसिंह गाथा, म्हणजे यशोधरेने भगवान बुद्धाचे जे वर्णन केलेले आहे त्यांच्या रंगारूपाचे, ते जे नरसिंह गाथा येऊन एक प्रसिद्ध गाथा आहे, ती नंतर रचण्यात आलेली आहे. तर त्या नरसिंह गाथेनुसार यशोधरेने राहुलाला सांगितले की ते तुझे पिता आहेत, ज्यांचा रंग गोरा आहे, ज्यांची शरीर यष्टी धाड दिप्पाड आहे, ज्यांनी ज्ञानाचं प्रभुत्व हस्तगत केलेलं आहे, जे सर्वोच्च आहेत, जे सर्वश्रेष्ठ आहेत, जे तेजस्वी आहेत, जे करुणवान आहेत, जे प्रज्ञावान आहेत, असं वर्णन त्यांनी केलं. आणि सिद्धार्थाला असं पडलं, सिद्धार्थाला आतापर्यंत हेच ठाऊक होतं की शुद्धोधन माझे पिता आहे. यशोधरेला सिद्धार्थाने विचारले की माझे पिता तर हे आहेत. तेव्हा यशोधरेने सांगितले की नव्हे, तुझे खरे जन्मदाते पिता ते आहेत, जा आणि तू तुझा वारसा त्यांना माग. सिद्धार्थ हळूहळू आले. भगवंतांचं चिवर त्यांनी पकडलं
आणि म्हणाले की तुम्ही माझे पिता आहात, मला तुमच्याकडून वारसा हक्क हवा आहे. भगवान बुद्ध म्हणाले, बाळ, माझ्याकडे एक वस्त्र आणि पात्र आहे आणि हीच माझी संपत्ती आहे. जर तुला ही संपत्ती हवी असेल तर हाच माझा वारसा असेल. तुझी इच्छा असेल तर तू माझ्यासोबत यावं. तिथून राहुलाने खिडकीतून आपल्या म्हणजे मातेकडे पाहिलं, यशोधरेकडे पाहिलं आणि यशोधरेने इशारा केला की तू जाऊ शकतोस. आणि राहुल भगवान बुद्धाच्या पाठोपाठ त्या भिक्खू संघामध्ये चालत चालत गेला. राहुलाला सारीपुत्र भिक्खूंनी श्रमण बनविले, त्यांना प्रवज्या दिली. राहुला भिक्खू बनला. राहुलाची पुढे उपसंपदा ही झाली. भगवान बुद्ध इथून निघून गेले. जात असताना शाक्य संघातील सर्व तरुणांनी एकत्र येऊन विचार केला की आपण संघामध्ये सहभागी झालं पाहिजे. अनेक तरुण एकत्र आले. त्यामध्ये उपाली नावाचा एक न्हावी कुटुंबात जन्माला आलेला होता. काही क्षत्रिय कुळातले होते, काही वैश्य कुळातले, काही शूद्र कुळातले, काही ब्राह्मण कुळातले, असे सगळे एकत्र आले आणि म्हणाले की आपण शाक्यसिंह श्रमण गौतमाच्या संघात सहभागी झालो पाहिजे. भगवान बुद्धाच्या पाठोपाठ हे सर्वचे सर्व गेले. भगवंतांनी त्या सर्वांना थांबवून विचारणा केली की तुम्ही तुमच्या मातापित्यांची, वाडवडिलांची अनुमती घेतल्याशिवाय संघात सहभागी होऊ शकत नाही. परत येऊन त्या सर्वांनी आपल्या मातापित्यांची अनुमती घेतली आणि सहर्षपणे त्यांच्या मातापित्यांनी त्यांना अनुमती दिली की राजपुत्र असताना सिद्धार्थ गौतम हा तुमचा सवंगडीच होता, तर सिद्धार्थाच्या छत्रछायेत तुम्हाला तुमच्या जीवनाचा प्रकाश मिळेल, तुम्ही खुशाल सिद्धार्थाच्या संघामध्ये सहभागी होऊ शकाल. आणि हे सर्व शाक्यगण भगवान बुद्धाच्या पाठोपाठ गेले, भिक्खू बनले. त्यांची प्रवज्या होत असताना क्षत्रिय कुळातले आणि ब्राह्मण कुळातले जे तरुण होते ते भगवान बुद्धाला म्हणाले की भगवान, आमच्या सर्वांच्या मध्ये उपालीला सर्वात आधी तुम्ही दीक्षा द्या. भगवान बुद्धाच्या श्रेष्ठ म्हणजे धम्मामध्ये जी श्रेष्ठता आहे, जे वैशिष्ट्य आहे, जे वेगळेपण आहे, ते आपल्याला या उदाहरणातून लक्षात घेता येईल. शाक्य संघातील ते क्षत्रिय कुळातील जे तरुण होते, जे ब्राह्मण तरुण होते, ते म्हणाले की भगवान, आम्हा सर्वांच्या आधी आपण उपालीला सर्वप्रथम दीक्षा द्या. त्याचे कारण भगवंतांना त्यांनी सांगितले की भगवान, उपाली जर आमच्यामध्ये सर्वात पहिल्यांदा दीक्षित होईल, प्रवज्जित होईल, तर तो आमच्यामध्ये सर्वात ज्येष्ठ असेल आणि आम्ही त्याला अभिवादन करू. म्हणजे ज्या कुळात आम्ही जन्माला आलो त्या कुळाचा आमच्यामध्ये अहंकार राहणार नाही. म्हणजे ही बाब फार मोठी आहे. बुद्धाचा धम्म हा वैशिष्ट्यपूर्ण आहे, वेगळा आहे, तो याच कारणाने. आणि भगवंतांनी उपालीला सर्वप्रथम दीक्षा दिली. त्यानंतर ब्राह्मण तरुण, क्षत्रिय करून दीक्षित झाले, प्रवज्जित झाले आणि ते सर्व उपालीला अभिवादन करू लागले. एकेकाळी गृहस्थाश्रमामध्ये असताना ब्राह्मण स्वतःला श्रेष्ठ समजणारे, क्षत्रिय स्वतःला श्रेष्ठ समजणारे, परंतु ते संघामध्ये विलीन झाल्यानंतर उपालीला अभिवादन करू लागले. भगवान बुद्धांनी त्या सर्वांना उपदेश करताना म्हटलं की ज्याप्रमाणे वेगवेगळ्या नद्यांचं पाणी समुद्राला मिळतं, तेव्हा समुद्रात त्या नदीचं पाणी कोणतं त्याची ओळख नसते. हे गंगा नदीचं पाणी, हे यमुना नदीचं पाणी, हे नर्मदा नदीचं पाणी, हे गोदावरी नदीचं पाणी, असं त्या पाण्याची ओळख होत नाही. ते पाणी समुद्रामध्ये विलीन होत जाते. भगवान बुद्धाचा धम्म असा आहे की तुम्ही कोणत्याही कुळात जन्माला आलात आणि धम्मामध्ये अनुयायी झालात तर तुमचा तो कुळ, तुमचा वंश आणि ते सर्व काही त्यामध्ये विलीन होतं. हा समता भाव. त्याच वेळेला एका मातंगाला, सुनीत नावाच्या एका मातंगाला भगवान बुद्धांनी प्रवज्जित केले, त्याला भिक्षू बनविले. अशी महत्वपूर्ण घटना या कपिलवस्तू नगरीत घडली. महायानी धर्मामध्ये त्याचं वर्णन केलेलं आहे की सिद्धार्थ या ठिकाणी एक दिवस, जे रोहिणी नदीचं पाणी उदाहरण त्यांनी सांगितलेलं नाही, त्यांनी असं सांगतात, महायान धर्मामध्ये असा उल्लेख आहे की सिद्धार्थ वयाच्या 29व्या वर्षी विवाहित असताना, पुत्र पिता असताना, एके दिवशी रथात बसून कपिलवस्तू नगरीमध्ये भ्रमण करीत होता. रस्त्यामध्ये एका ठिकाणी सिद्धार्थाला एक भिकारी दिसला. सिद्धार्थाच्या मनामध्ये प्रश्न निर्माण झाले. रस्त्याने पुढे गेल्यानंतर सिद्धार्थाला एक संन्यासी दिसला. सिद्धार्थाच्या मनात अनेक प्रश्न निर्माण झाले. पुढे काही अंतरावर गेल्यानंतर सिद्धार्थाला एक आजारी माणूस दिसला. त्याच्या मनात अनेक प्रश्न निर्माण झाले आणि पुढे काही अंतरावर गेल्यानंतर एक प्रेत सिद्धार्थाला दिसले.
आणि सिद्धार्थाच्या मनात प्रश्न उत्पन्न झाले. या कारणाने सिद्धार्थाने कपिलवस्तू सोडली, परिव्राजक बनले असं महायान धर्मामध्ये सांगितलं जातं. परंतु वयाच्या 29 वर्षापर्यंत सिद्धार्थाला असे दृश्य दिसले नाहीत असं म्हणता येणार नाही. तो राजपुत्रच आहे, राजकुमार आहे आणि अनेकदा तो भ्रमण करतोही. दोनही गोष्टी असू शकतात. त्यापैकी कोणतीही गोष्ट नाकारता येणार नाही, कारण कोणत्याही गोष्टीमध्ये अनर्थ नाही. होऊ शकतं की एखाद्या प्रेताला पाहिल्यानंतर मनुष्याच्या मनामध्ये विरक्ती उत्पन्न होते की हे तर असंच मरण आहे, मग हे जगणं जर असंच आहे किंवा मरण येणारच आहे तर मग हे जगणं आपण कसं जगावं, मनामध्ये विरक्ती उत्पन्न होऊ शकते. परंतु बाबासाहेब आंबेडकरांनी आणि थेरावादी साहित्यामध्ये उल्लेख तो आहे की रोहिणी नदीच्या पाणी वाटपावरून शाक्य आणि कोलिया यांच्यामध्ये विवाद झाला आणि त्या विवादाला उत्तर म्हणून सिद्धार्थाने जे आहे ते महाभिनिष्क्रमण केले याच नगरीमधून. वयाचे 29 वर्षे या नगरीमध्ये याच भूमीमध्ये जिथे आपण बसलो आहोत, पाठीमागे 500 मीटर अंतरावर नदी आहे. ती नदी म्हणजे कपिलवस्तू नगरीची संरक्षक होती, पश्चिमेची. पूर्व प्रवेशद्वार ज्या ठिकाणी आता आहे तिकडे पुढे तुम्ही जाणार आहात. इथून बाहेर गेल्यानंतर सकाळी आपण जे महामाया विहार पाहिलं, ज्या ठिकाणी सिद्धार्थाचा जन्म झाला, तर ते विहार महामायेचा मृत्यू झाल्याबरोबर महाराजे शुद्धोधनांनी महाराणी महामायेच्या स्मृतिप्रित्यर्थ उभं केलेलं होतं. ज्यावेळेला सिद्धार्थाने महाभिनिष्क्रमण केलं त्यावेळेला पुन्हा शुद्धोधन महाराजांनी ते निर्माण केलेलं जे स्मारक होतं त्याला पुन्हा त्यांनी डेव्हलप केलं. ते महाराजे शुद्धोधनांनी तिथे सर्वात पहिल्यांदा स्मारक तयार केलेलं होतं महामाईच्या स्मृतिप्रित्यर्थ. या ठिकाणी सिद्धार्थाचा जन्म झाला होता. सिद्धार्थाने महाभिनिष्क्रमण केले त्यावेळेला त्या जागेला अभिवादन करण्यासाठी कपिलवस्तूचे लोक जात होते. एक संस्कृती आपल्यामध्ये आहे, ग्रहप्रवेश आपण त्याला म्हणतो. खरं तर त्याची सुरुवात इथल्या त्या घटनेपासून झाली होती, हे आपल्याला लक्षात ठेवायचं. कोणी लोक त्याला वास्तुशांती म्हणतात. ब्राह्मणी धर्माच्या लोकांनी बौद्ध संस्कृतीमध्ये महत्वाच्या ज्या घटना आहेत त्याचं मूल्य कमी करण्यासाठी त्याला विकृत केलं. त्याचे अनर्थ म्हणजे त्याला वेगवेगळे अर्थ लावले, त्याला वेगवेगळे नावं दिले आणि त्याला मागे टाकण्याचा प्रयत्न केला. पण ही घटना एवढी महत्वाची होती की त्या सभागृहामध्ये भगवान बुद्धाने उपदेश केला. भगवान बुद्ध कपिलवस्तूमधून निघून गेले. त्या घटनेचं स्मरण शाक्यगणांना, अवतीभोवती असलेल्या प्रदेशातील लोकांना, सर्वांना राहिलं. तर त्यानंतर कोणीतरी नव्याने एखादी इमारत निर्माण केली, तर त्या इमारतीचा वापर करण्याच्या आधी त्याने भगवान बुद्धाचा उपदेश त्या इमारतीमध्ये ऐकला. भिक्खूंना बोलावून तथागतांनी केलेला उपदेश त्यांनी ऐकला. संपत्तीच्या संदर्भामध्ये भगवान बुद्धाचा जो उपदेश आहे तो त्या ठिकाणी ऐकला. कपिलवस्तूमध्ये आसपासच्या प्रदेशामध्ये ती संस्कृती सुरुवात झाली की नव्याने जर एखादी इमारत उभी केली, एखादी भौतिक संपत्ती जर मिळवली तर त्याचा उपभोग घेण्याच्या आधी तथागतांचा उपदेश ऐकला पाहिजे. बरं, त्यामध्ये कर्मकांड नाही, तर तुमच्या जीवनातलं गृहस्थाश्रमामधलं एक मोठं यश असतं संपत्तीला स्वीकार करणं, संपत्तीला मिळवणं. पण मग ती संपत्ती मिळवली आणि त्या संपत्तीचा आता उपभोग घ्यायचा आहे तर तुमचं मन प्रसन्न असलं पाहिजे. त्या प्रसन्नतेत अधिक भर पडते तथागतांचा उपदेश जर त्यावेळेला ऐकला तर. त्याची सुरुवात खरं तर त्या घटनेपासून झाली आणि तेव्हापासून मग लोक बुद्ध धम्म आणि संघाचे अनुयायी नव्याने एखादी इमारत निर्माण केली तर तिथे सर्वप्रथम भगवंतांचा उपदेश ऐकू लागले आणि त्यानंतर त्याचा वापर करू लागले, ज्याला नंतर पुढे चालून गृहप्रवेश नाव दिलं. व ब्राह्मणी धर्मामध्ये त्याला वास्तुशांती म्हटले. मग त्यांनी यज्ञ केले, कर्मकांड केले, हे सगळं काही अनर्थकारी त्यांनी त्यामध्ये सुरुवात केली. ह्या सगळ्या घटना या परिसरात घडल्यात. तुम्ही सरळ चालत चालत पूर्व प्रवेशद्वाराकडे जाणार आहात. तिथून पलीकडे गेल्यानंतर आबा तुम्हाला नेतील. महाराजा शुद्धोधनांनी महाराणी महामाईच्या स्मृतिप्रित्यर्थ एक स्मारक तयार केलेलं आहे. त्या काळामध्ये तिथपर्यंत जायचे साधारण 1.5 किलोमीटर ते असू शकते, आहे 1.5 किलोमीटर आहे. आणि महाराजा शुद्धोधनाचा मृत्यू झाला त्यावेळेला त्यांच्याही मृत्यूनंतर महामाईच्या शेजारी शुद्धोधनाचं स्मारक तयार केलं. सिद्धार्थाचे माता पिता महाराजा शुद्धोधन आणि महाराणी महामाया या दोघांचं स्मारक तिथे आहे. ज्यांना चालता येईल त्यांनी चालत चालत तिथपर्यंत जा. हॅलो, साधू परिव्राजक बनल्यानंतरच, सांसारिक जीवनामध्ये राहिल्यानंतर
त्या प्रश्नांची उकल होणारच नव्हती. पुढे भगवान बुद्धाने त्याचं विश्लेषण केलंय, बरोबर आहे ते, की तुमच्यामध्ये सुद्धा परिव्राजक बनण्याचा संस्कार आहे, पण ज्याचे पूर्वसंचित परिपक्व होतात त्यालाच तो संस्कार हस्तगत करता येतो. आता मी किंवा आपल्यासोबत चारुशिला भिक्षुणी आहेत, आम्हाला कोणी कितीही विरोध केला असता तरी आमची प्रवज्य टळली नसती. पण तो संस्कार परिपक्व न होता जर आम्ही पैशाचा धनाचा वापर करून नाही मला चिवर घ्यायचंय, मला चिवर घ्यायचंय, मला भंतेजी बनायचंय, तर ते मिळालं नसतं. आणि मुळात सिद्धार्थ हे जन्मजात बोधिसत्व आहे. बोधिसत्व बोधिचर्या परिपूर्ण करतात आणि बुद्धत्वाच्या दिशेने वाटचाल करतात. तो एक प्रसंग होता, घटना, तो प्रसंग होता कपिलवस्तू सोडण्याचा, महाविनिष्क्रमण करण्याचा, तो केवळ एक प्रसंग होता. पण त्यावेळेला सिद्धार्थाचे संस्कार परिपक्व झालेले होते आणि सिद्धार्थ परिव्राजक बनले. भगवान बुद्धांनी त्याचं वर्णन केलं. कोणाचं? नाही, ते त्याच्या आधीच. हा रागवू नये म्हणून परिवर्जा घेतली. नाही, कौशल नरेश हा श्रावस्तीचा राजा होता, कौशल प्रदेशाचा. पण त्यांच्या आधिपत्याखाली राज्य नाही नाही, हे तर शाक्य लोकांचं होतं, शुद्धोधनाचं आधिपत्य होतं शाक्य प्रदेशावर. हा, तिकडं जाय नाही, तिकडं नाही, ह्या रस्त्यानं तुम्ही जा ना पुढे. नाही, तुम्ही जा, आता सगळे संपले, या समोरच्या रस्त्याने जा. जरा अरे अशी पशी आपण मागच बसत त्याच्यामध्ये मंजुरी द्यायची. कर्नाटक झालं जा नाही मा तुम्हाला कुठं राहा नाही हो, तुम्ही दम येऊ नका म्हणाला. नाही नाही, येईना दम. महामाया म्हणजे शुद्धोधन शुद्धोधन हे आहेत बाई. होता हे नाही, तिकडे लय लांब आहे, अजून 1.5 किलोमीटर आहे इथून. काय आहे मग? हे स्तूप आहे, हे त्यांचा राजवाडा आहे.
पूर्ण जिथून आपण आलोय ना पूर्ण त्यांचा राजवाडा आहे. या जमिनीमध्ये रुंदलाय तो. एका काळी एका टायमाला 1000 रांगेत करत गेली. किती देऊ नका.